सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधान परिषदेचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी मतदान प्रक्रियेबाबत भीती व्यक्त केली आहे. उद्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात चैन वोटिंगची भीती व्यक्त केली आहे. चैन वोटिंग म्हणजे पहिल्यांदा मतदानाला जाणारा मतदार मतदानाला जातो आणि मतदान न करता तो ती कोरी मतपत्रिका बाहेर आणतो. त्यानंतर दुसऱ्यांदा मतदानाला जाणारा माणूस ती मतपत्रिका बॅलेट बॉक्समध्ये टाकतो. मात्र ही मतपत्रिका बॉक्समध्ये टाकण्यापूर्वी त्यावर बाहेरील लोक स्वतःसमोर मतदान करून घेऊ शकतात. अशा पद्धतीनं ही चैन वोटिंग केली जाते. ही जुनी पद्धत आहे. ही होण्याची भीती आम्हाला वाटते, म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. चैन वोटिंग म्हणजे काय, एखादा व्यक्ती आत जातो आणि त्याच कलरचा कागद आत मतपेटीत टाकून देतो आणि ती मतपत्रिका बाहेर आणली जाते आणि दुसरा वोटर ती मतपत्रिका आत जाऊन मतदान करतो आणि त्याला दिलेली मतपत्रिका बाहेर घेऊन येतो. अशा प्रकारची ही चेन केली जाते. मतदान हा जुना प्रकार आहे. तो आता बटनावर आल्यामुळे हा प्रकार बंद झाला आहे मशीनवर आल्यामुळे. परंतु आता हे बॅलेट पेपरवर आल्यामुळं हा प्रकार पुन्हा होण्याची शक्यता आहे. नाही, आता ते निवडणूक आयोगाचा त्याच्यावर शिक्का असणं चुकीचंच आहे. खरं आम्ही केलंय प्रसारित, पण असं शिक्का वगैरे काही टाकलेलं नाही. निवडणूक आयोगाचा शिक्का जर त्याच्यावर मी काही एवढं बारकाईने बघितलंय, पण आता वाटतंय तसं काय ते शिक्का मारल्यासारखं. आणि त्यात हे पण दाखवले की मतदान क्रमांक, मतदान म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की त्याच्यावर तुमचा मतदान क्रमांक लिहिला जाणार आहे. सही पण लिहिलेली. खरं तर तो कागद तिथं राहतोय, परंतु मतदाराला त्या ठिकाणी असं वाटावं की आपला नंबर त्यात जातोय काय की त्या बॅलेट पेपरवर. अशा पद्धतीनं ते मतदाराला दिशाभूल करण्याच्या दृष्टीने केलेलं आहे. कोरी पत्रिका बाहेर आणून मतदान बाहेर करूनच आत जायचं आणि ती नुसती आत टाकून द्यायची, दुसरी घेऊन यायची. हा, करायचं नाही. शेवटी दोन टाकायचे. शेवटचं जाईल ना 2 टाका. आता आपली विधान परिषदेची निवडणूक ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि गेल्या 2-4 दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम काही मंडळी करून केले जात आहे. त्यामध्ये चेन वोटिंगचा प्रकार घडण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि दुसरा विषय म्हणजे मतदारांना सांगितलं जातं की तुम्ही कधी मतदान करणार आहे, किती वाजता करणार आहे, त्याचं टायमिंग दिलं जाते आणि तुम्ही मतदान केल्यानंतर 10 मिनिटात आम्हाला तुम्ही कोणाला केले कळते. अशा प्रकारचं मतदारावर प्रेशर आणण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातनं एक निवेदन मी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. अशा प्रकारचे कुठलेही गैरप्रकार त्या ठिकाणी घडू नयेत असे विनंती मी साहेबांना केलेली आहे आणि साहेबांनी मला आश्वासित केले की अशा प्रकारची कुठलीही घटना घडणार नाही. आम्ही फार पारदर्शकपणे हे काम करू आणि कुठल्या गैरप्रकार होऊ शकते त्याची माहिती आम्ही साहेबांना या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेब आम्ही तयारी करू म्हणून सांगितलं. असं कुठलं आम्ही घडू देणार नाही असं आश्वासन आदरणीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला वाटते कुणाबद्दल आक्षेप आहे, स्पेसिफिक उमेदवाराबद्दल किंवा कुठल्या नेत्याबद्दल आक्षेप आहे की सदन की जनरल पद्धती? नाही, सत्ताधारीकडून चालूच आहे सध्या. म्हणजे तुमचं मतदान केलेलं आम्हाला समजणार आहे किंवा तुम्ही आम्ही सांगाल त्या वेळेलाच मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मतदारांना दिल्या जातात. नाही कळणार. कलेक्टर साहेबांनी सांगितलं एकाही मतदाराचं कुणालाही मतदान केलेलं कळणार नाही. त्याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ आणि जसं असा प्रकार जर दिसला तर तिथला जो अधिकारी असेल तो जबाबदार धरला जाईल. आणि त्याने आम्हाला दाखवलं आता की इथं जे व्हिडिओ तिथं शूटिंग चालू आहे ते सगळं कलेक्टर ऑफिसमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तिथं काय चाललंय त्याच्यावर आमचं दिवसभर ऑब्झर्वेशन असणार आहे.